नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मस्तपैकी आज श्रावणी सोमवार आहे, पहिला श्रावणी सोमवार. तर प्रथम तर तुम्हा सर्वांना श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेप्रमाणे आमच्या पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा, म्हणजे कोकणामध्ये बहुतेक सगळीकडेच म्हणजे एक्का असतो. आपल्या मंदिरामध्ये सप्ते, काय काहींच्या मंदिरामध्ये सप्ते असतात, काय काहींच्या इकडे एक्के असतात असं. तर आमचा प्रत्येक वर्षी पहिल्या श्रावणी सोमवारी एक्का असतो आणि आज एक्का आहे आमच्या मंदिरामध्ये. तर तिथेच आता चाललोय मी. तर आजचा ब्लॉग भारी असणार आहे. एक वेगळी कोकणातील आमच्या गावची परंपरा तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. एक्क्याची दिवसभर भजनं सगळं काय चालू असतं, भजनं बहुत्या नाचणं, ते खूप वेगळाच एक जल्लोष असतो. तर आता आपण जाऊया मंदिरामध्ये. मंदिराची तर आता आलोय, आतमध्ये भजन चालू आहे. तर आतमध्ये जाऊया, आपण प्रवेश करूया आतमध्ये.
सुद्धा व्यवस्था केलेली आहे इथे आणि आता बहुतेक नाचून झालेत आणि नाश्ता करतात. आजच्या दिवसामध्ये भजन आरत्या भोवते सगळं काही चालूच असतं दिवसभर. तर संध्याकाळी आम्ही सुद्धा वाघजाई देवी प्रासादिक भजन मंडळ, आमच्या भजन मंडळाने आम्ही सर्वांनी मिळून भजन केलेलं आणि घरी जाण्यासाठी निघालो. संध्याकाळचं वातावरण बघा कसलं झालं, एकदम सूर्य आलाय, सूर्यास्त होतोय आणि समोरचं वातावरण वाटतंय बघा. आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालोय. भजन वगैरे मस्तपैकी केलेलं आहे, एन्जॉयमेंट दिवसभर तिथे भोवत्या वगैरे नाचून मस्तपैकी गजरावरती, त्या गजराच्या तालावरती नाचून आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालोय. तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण इथेच थांबवूया. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आणि आमची जी गावची जी एक्क्याची परंपरा ही अशी असते. तर तुम्ही आजच्या व्लॉगमध्ये बघितलंच कशा पद्धतीने दिवसभर भजनी आरती, सगळं भजन आरत्या वगैरे असं पूजा तिथे असते, म्हणून आरत्या वगैरे सगळं होतात तिथे. भजन आता दिवसभर कंटिन्यू चालूच असणार आहे, दुसऱ्या दिवसापर्यंत असा विषय असतो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.